नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण फक्त दुधाचा वापर करून व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची ते बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता हे आईस्क्रीम बनवताना ना यामध्ये आपण अजिबात कोणतेही व्हिप क्रीम वापरली नाही किंवा कंडेन्स मिल्कचा सुद्धा वापर केलेला नाही. तरीसुद्धा याला इतकं मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे ना. तर तुम्ही बघू शकता फक्त दुधापासून ही आईस्क्रीम तयार केली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण साहित्य काय लागते ते पाहूयात. तर व्हॅनिला आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी फुल फॅट असलेलं अर्धा लिटर म्हशीचं दूध वापरणार आहे. तर इथे आपल्याला ना फक्त म्हशीचंच दूध वापरायचं आहे, कारण यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं क्रीम वापरणार नाहीत आणि म्हशीचं जे दूध असतं ना ते घट्ट असतं, त्यामुळे हेच दूध आपल्याला वापरायचं आहे. दूध चांगलं मी तापवून घेतलं होतं आणि ते फ्रीजला ठेवल्याच्या नंतर त्यावर बघा किती मस्त अशी दाटसर साय आली आहे. आता हे दूध आपण गरम करण्यासाठी ठेवूयात. तर कढईमध्ये हे साय असलेलं दूध आपण पूर्ण काढून घेऊयात. तर ज्या दुधावरची साय काढली आहे ना असं सुद्धा दूध आपल्याला वापरायचं नाही. आता हे दूध आपण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवूयात आणि अर्धी वाटी दूध आपण बाजूला काढणार आहेत. तर हे दूध आपण बाजूला का काढले आहे ते व्हिडिओत मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. अर्धी वाटी दूध आपल्याला साधंच दूध आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. आता इथे बघा मी व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर वापरणार आहे. तर तुम्हाला जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल ना तर तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा वापर करू शकता. आता मी तुम्हाला म्हणलं होतं ना जे आपण दूध बाजूला काढलं आहे ना तर या दुधामध्ये ना 3 चमचे ही कस्टर्ड पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. जास्तीची सुद्धा कस्टर्ड पावडर वापरायची नाही. फक्त इथे मी ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने 3 चमचे कस्टर्ड पावडर वापरणार आहे. तर कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एकीकडे तर आपल्या दुधाला छान अशी उकळी येत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपण हे कस्टर्डचं दूधसुद्धा आता तयार केलं आहे. हे बाजूला ठेवूयात आणि एकदा आता दुधाला पाहून घेऊयात. तर हाय फ्लेमवर दुधाला उकळी काढून घ्यायची आणि हाय फ्लेमवरच हे दूध आपण उकळवून घेऊयात. तर दूध उकळवत असताना इकडे तिकडे कुठेच जायचं नाही. बघा दुधाला छान अशी उकळी येत आहे आणि सारखं आता याची साय मोडायची आणि दूध जे आहे ते कडेने आलेली साय मोडून घ्यायची आहे आपल्याला. हाय फ्लेमवरच मी दूध आता छान असं एक 4 ते 5 मिनिट आटवून घेणार आहे. थोडंसं याला दाटसरपणा येईपर्यंत हे दूध आपल्याला आटवायचं आहे. आता दुधाला चांगली उकळी येत आहे. तर गॅसची फ्लेम आपण थोडीशी मध्यम ठेवूयात आणि सारखं कडेने आलेली साय मोडत राहूयात आणि ही साय मोडत राहायची आणि चांगलं दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा दूध चांगलं आपण मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण पाववाटी साखर टाकून घेऊयात. जर तुम्हाला अजून थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर साखर थोडी जास्त टाकली तरी काही हरकत नाही. आता दुधामध्ये ना साखर आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. साखर टाकल्याच्या नंतर दूध जे आहे ते थोडंसं पातळ होतं, त्यामुळे अजून याला एक 3 ते 4 मिनिट आपण शिजवून घेऊयात. साखर पूर्णपणे विरघळली. दूध अजून एक 3 ते 4 मिनिट छान असं मध्यम आचेवर शिजवून घेऊयात. तुम्ही सुद्धा ना या प्रकारे व्हॅनिला आईस्क्रीम नक्की करून पहा. फक्त दुधाचा वापर केलेला आहे. यामध्ये जास्त कोणतं साहित्य सुद्धा वापरलेलं नाही किंवा GMC CMC पावडर सुद्धा वापरलेलं नाही. आता तुम्ही बघू शकता आपलं दूध जे आहे ना ते पूर्वीपेक्षा थोडंसं याला दाटसरपणा आलेला आहे आणि दूध आता छान असं आटलं आहे. तर आता यामध्ये आपण कस्टर्डचं दूध टाकून घेऊयात. तर कस्टर्डचं दूध टाकत असताना सुरुवातीला काय करायचं ते बुडातून चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण त्याला खूप दाटसरपणा येतो. तर त्याची जी पावडर आहे ना ती तळाला सुद्धा जाऊन बसते, त्यामुळे ते व्यवस्थित असं मिक्स ढवळून घ्यायचं आणि मग या दुधामध्ये आपल्याला हे कस्टर्डचं दूध टाकून घ्यायचं आहे.
आता कस्टर्डचं दूध टाकलं की परत एकदा हे दूध जे आहे ना ते छान असं आपण मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मी मध्यम केली आहे. कस्टर्डच्या दुधामुळे ना आपलं जे सुरुवातीचं दूध होतं ना त्याला पटकन असा दाटसरपणा येतो किंवा छान असा थिकनेसपणासुद्धा येतो. तर बघू शकता तुम्ही पूर्वीपेक्षा दुधाला किती छान असा दाटसरपणा आलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि हे जे दूध आहे ना ते आपल्याला पूर्णपणे अगदी थंडगार करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर फॅनखाली हे दूध थंड करण्यासाठी ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा हे दूध तुम्ही अगदी थंडगार करून घेऊ शकता. इथे बघा मी हे जे दूध आहे ना ते फॅनच्या हवेखाली ठेवलं होतं आणि अगदी पूर्णपणे याला थंडगार करून घेतलं. तर परत हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याचा रंग बघा किती मस्त आलेला आहे आणि अगोदरच्या पेक्षा याला थोडासा चांगला अजून चांगला दाटसरपणा आलेला आहे. आता यामध्ये आपण व्हॅनिला फ्लेवर टाकणार आहेत. तर इथे मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतला आहे. तर 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकलं आणि हे परत चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी व्हॅनिलाची आईस्क्रीम बनवत आहे त्यामुळे व्हॅनिला इसेन्स टाकलं. तुम्ही जर दुसरं कोणत्या प्रकारचं आईस्क्रीम बनवत असाल, बटरस्कॉच असेल तर वेगवेगळे फ्लेवर तुम्हाला मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध होतील. आता व्हॅनिला इसेन्स टाकलं की चमच्याने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता अजून आपल्या आईस्क्रीमला छान असा स्मूथपणा किंवा स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी हे जे कस्टर्डचं दूध आहे ना ते मी मिक्सरमध्ये टाकणार आहे. तर ज्यामध्ये आपण ज्यूस बनवतो ना ते भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व कस्टर्डचं दूध टाकून घ्यायचं आणि जस्ट याला चर्न करून घ्यायचं आहे कारण एकदम स्मूथ असं याला टेक्स्चर येतं. तर मी मिक्सरला जस्ट असं चर्न करून घेतलं तर बघू शकता तुम्ही याला किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, एकदम स्मूथपणा आलेला आहे. आता ही आईस्क्रीम आपण सेट करण्यासाठी ठेवूयात. तर सेट करण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतला आहे. तुमच्याकडे जसं भांडं अवेलेबल आहे ना तसं तुम्ही त्यामध्ये हे आईस्क्रीम सेट करू शकता. आता इथे सर्व आईस्क्रीम या डब्यामध्ये टाकून घेतली. यावर आता गच्च असं झाकण लावून घ्यायचं आणि हा जो डब्बा आहे ना तो आपल्याला फ्रीझरमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ होतो ना त्या ठिकाणी रात्रभरासाठी किंवा 8 ते 9 तासासाठी हा डब्बा आपल्याला डीप फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे. आता बघा एक 8 ते 9 तास झालेले आहेत आणि हा जो डब्बा आहे ना तो फ्रीझरमधून मी बाहेर काढला. आता तुम्हाला मी दाखवते आईस्क्रीम बघा किती मस्त अशी तयार झाली आहे. तर बघा अगदी मस्त अशी आईस्क्रीम आपली तयार झाली. अगदी कमी साहित्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच अगदी मस्त क्रीमी अशी आईस्क्रीम तयार झाली आहे. आता ही आईस्क्रीम मी तुम्हाला स्कूप करून सुद्धा दाखवणार आहे. तर आईस्क्रीम काढताना आपल्याला लगेचच आईस्क्रीम काढायची नाही. तर एक 5 ते 10 मिनिटानंतर ही आईस्क्रीम आपण स्कूप करूयात कारण सुरुवातीला थोडंसं हे घट्ट असतं त्यामुळे व्यवस्थित निघणार नाही. आता बघा इथे मी आईस्क्रीम स्कूप केली. अगदी मस्त अशी ही आईस्क्रीम स्कूप होत आहे. तर बघा आपली आईस्क्रीम बनवून तयार आहे. आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेसे ड्रायफ्रूट्स किंवा टुटी फ्रुटीसुद्धा टाकू शकता किंवा नुसतं असंच खाल्लं तरी काही हरकत नाही कारण आईस्क्रीमला टेक्स्चर इतकं मस्त आलेलं आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खायलासुद्धा इतकं क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अशी आईस्क्रीम तुम्ही नक्कीच बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.